गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्ही बघू शकता पूर्ण घामाची आंघोळ. आणि ही घामाची आंघोळ फक्त मीच केलेली आहे असं नाही. तर आज तुम्हाला सांगतो, जे व्यक्ती वेळेचं कारण देतात रोज आणि वर्कआउट टाळतात, त्यांच्यासाठी खास आज आमच्या सोबत दोन असे व्यक्ती आहेत का त्यांना दिवसभराचं पूर्ण शेड्यूल ते पूर्ण बिझी असतात. आज त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. आणि ते इतकं काम असताना देखील ते 1 तास स्वतःच्या निरोगी आयुष्यासाठी देण्यास चुकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मी पहिल्यांदा आपली ओळख करून देतो. ॲडव्होकेट दिनकरजी खातळे साहेब. मी ॲडव्होकेट खत्रे. मी जवळजवळ 4 महिन्यापासून या आरोग्य संपदा हेल्थ वेलनेस सेंटरला दररोज सकाळी नित्यनेमाने 1 तास येत आहे. इथं आल्यापासून माझं आरोग्यात अतिशय सुधारणा झाली आहे. मला जो पित्ताचा त्रास होता किंवा इतर जो काही आळस आणि हे येत होतं, तर ते सर्व दिवस इथं आल्यापासून मला दररोज उत्साह आणि माझा दिवस अतिशय चांगला जातोय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी सिव्हिल इंजिनियर प्रवीण संचेती 30 वर्षापासून कन्स्ट्रक्शन कन्सल्टिंग फील्डमध्ये काम करतो. गेल्या 2-2.5 वर्षापासून या वेलनेस क्लबला जॉईन झालो आहे. एक लक्षात आलं की लोकांचे सगळ्यांचे घरं बांधता जर आपलं स्वतःचं शरीर आपण व्यवस्थित बांधलं नाही तर पुढे भविष्यात आपलं काही खरं नाही. आणि कोणतंही काम आपल्यासाठी दुसरं कोणी करू शकेल, पण हे काम असं आहे की आपल्यासाठी आपल्यालाच करावं लागेल. आणि वेळ नाही म्हटलं तर मग नंतर वेळ आपल्यासाठी राहणार. इथे आल्यानंतर 5 वर्ष आयुष्य 5 वर्षाने वय कमी झाल्याचे एक मनात किंवा अंगात संचारलेलं आहे. आपण बघू शकता मित्रांनो, कारण देऊ नका. कारण हे दोन व्यक्तिमत्व जे आहेत, आज यांची ओळख करून देण्याचं कारण असं होतं. एक ॲडव्होकेट आहेत, इगतपुरी तालुक्यातील नामांकित वकील आहेत. दुसरे नामांकित इंजिनियर आहेत, जे लोकांची घरं बांधतात. तुम्ही बघितलं, ऐकलं असेल. आता हे 1 तास स्वतःसाठी देतात, त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी देतात. आणि तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की त्यांच्यासारखा तुम्हाला वेळ आहे किंवा नाही. यस.